नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सरकारतर्फे रेल्वेमध्ये RRBमध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डतर्फे एक 9,000 पदांची मोठी भरती काढण्यात आली आहे. तर ती काय आहे भरती, चला या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. केंद्र सरकारतर्फे टेक्निशियन ग्रेड सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड 3 या 2 पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. तर या पदांची ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन म्हणजेच अर्ज भरण्याची तारीख ही 9/3/2024 म्हणजेच आजपासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि शेवटची डेट 8 एप्रिल आहे. तर शेवटच्या डेटची वाट न बघता तुम्ही अर्ज भरून टाका. आता या पोस्टमध्ये 2 पदांची जाहिरात आलेली आहे. पहिलं पद आहे टेक्निशियन ग्रेड सिग्नल. लेवल 5चं CPC आहे पे लेवल, म्हणजेच इनिशियल पे तुमचा 29,200 असेल आणि याची वयोमर्यादा 18 ते 36 वयोदरम्यान तुमचं वय जर असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. टोटल वॅकन्सीज यामध्ये 1,092 आहेत. दुसरं पद आहे टेक्निशियन ग्रेड 3. यामध्ये लेवल 2चा तुमचा पे लेवल असेल. इनिशियल पे तुमचा 19,900 असेल. यामध्ये वयोमर्यादा 18 ते 33 वर्षादरम्यान आहे आणि याची पदसंख्या ही 8,052 आहे. टोटल अशी 9,144 पदांची भरती निघालेली आहे. पुढे बघूयात. यासाठी नॅशनॅलिटी म्हणजेच एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघूयात. यासाठी तुम्ही इंडिया, नेपाळ आणि भूतान, तिबेट या देशांचे रहिवासी असाल तर तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता. एज लिमिट यामध्ये दिली आहे. टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल या पदासाठी 18 ते 33 वर्षे वयोदरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. टेक्निशियन ग्रेड 3 या पदासाठी 18 ते 30 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या कम्युनिटी वाईज तुम्ही बघू शकता की एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तुम्ही या टेबलमध्ये ते बघू शकता. आता या एक्झामसाठी एक्झामिनेशन फी ही ओपन, OBC आणि EWS कॅन्डिडेटसाठी 500 रुपये आहे. तर SC, ST, एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटीज आणि EBC म्हणजेच इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी 250 रुपये फीज आहे. आणि महत्त्वाचा पार्ट बघूया. यामध्ये रिक्रुटमेंट प्रोसेस अशी असणार आहे की ती 3 टप्प्यात होईल. पहिली असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच ज्याला आपण CBT म्हणतो. दुसरी स्टेप आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तिसरी स्टेप आहे मेडिकल एक्झामिनेशन. आता आपण कम्प्युटर बेस्ड टेस्टचा म्हणजेच CBTचा काय अभ्यासक्रम असेल तो पाहूया. यामध्ये ग्रेड 1 सिग्नल या पदासाठी टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल या पदासाठी टोटल ड्युरेशन म्हणजेच परीक्षेचा कालावधी हा 90 मिनटं 1.5 तासांचा असणार आहे आणि यामध्ये 100 मार्कांचे क्वेश्चन विचारले जाणार. प्रत्येक क्वेश्चनला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे जी की 1/3 असते प्रत्येक एक्झाममध्ये. मिनिमम पास पर्सेंटेज कॅटेगरी वाईज दिलेले आहेत, जसं की ओपन आणि EWSला 40%, OBCला 30%, SC STला 25% हे मिनिमम तुम्हाला मार्क्स घ्यायचे आहेत. तर यामध्ये सिलेबस तुम्ही बघू शकता. टेक्निशियन 1 ग्रेड सिग्नलसाठी जनरल अवेअरनेस म्हणजेच करंट अफेअर्स आणि GK. दुसरा आहे जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग. तिसरा आहे बेसिक्स ऑफ कम्प्युटर अँड ॲप्लिकेशन्स. कॉम्प्युटरचे सुद्धा क्वेश्चन यामध्ये विचारले जाणार आहे. चौथा आहे मॅथमॅटिक्स आणि 5वा आहे जो की एक इम्पॉर्टंट पार्ट आहे बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग. यामध्ये तुम्ही टॉपिक्स एकदा गो थ्रू करू शकता. तुम्हाला पूर्ण डिटेल सिलेबस यांनी दिलेला आहे. आता बघूयात की एक्झाम पॅटर्न कसा असेल. तर सब्जेक्ट जे टेक्निशियन 1 ग्रेड सिग्नलसाठी 5 सब्जेक्ट आहेत. तर त्यासाठी तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि इथे नंबर ऑफ मार्क्स इच सेक्शन्सला दिलेले आहेत. म्हणजेच 100 क्वेश्चन असणार टोटल. त्यामध्ये 100 मार्कांचे पेपर असेल. यामध्ये सर्वात जास्त वेटेज तुम्ही बघू शकता. बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंगसाठी 35 क्वेश्चन आहेत, 35 मार्क्स आहेत. मॅथमॅटिक्स आणि कॉम्प्युटरसाठी 20-20 क्वेश्चन आणि 20-20 मार्क्स आहेत. GKसाठी 10 क्वेश्चन 10 मार्क. जनरल इंटेलिजन्ससाठी
15 क्वेश्चन 15 मार्क. तर या दृष्टीने तुम्ही तयारी करू शकता. आता दुसऱ्या पदासाठी आपण सिलेबस आणि पॅटर्न बघूयात, जो की टेक्निशियन ग्रेड 3 या पदासाठी सुद्धा टोटल ड्युरेशन ऑफ एक्झाम 90 मिनटं म्हणजे 1.5 तासांची एक्झाम असणार आहे. 100 मार्काचा पेपर असणार आहे. यामध्ये सेम की 1/3 निगेटिव्ह मार्किंग, मिनिमम पर्सेंटेज क्रायटेरियासुद्धा सेम असणार आहे. यामध्ये सिलेबस थोडा वेगळा आहे पहिल्या पोस्ट पेक्षा, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल सायन्स, जनरल अवेअरनेस. तर यामध्ये बेसिक इंजिनिअरिंगचे क्वेश्चन आणि कॉम्प्युटरचे क्वेश्चन या पदासाठी नसणार आहेत. तर यामध्ये पॅटर्न बघू शकता. मॅथमॅटिक्स 25 क्वेश्चन 25 मार्क्स, रिझनिंगसाठी 25 क्वेश्चन 25 मार्क, जनरल सायन्ससाठी 40 क्वेश्चन 40 मार्क. इथे सुद्धा जनरल सायन्सचं वेटेज जास्त आहे. जनरल अवेअरनेस करंट अफेअर्सचे 10 क्वेश्चन 10 मार्क्स. टोटल 100 मार्काचा क्वेश्चन पेपर आणि 100 मार्काचे मार्क्स असणार आहेत. तर यामध्ये तुम्ही पॅटर्न एकदा डिटेल सिलेबस बघून घ्या. दुसरी स्टेप असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि तुम्ही कसं अप्लाय करायचं आहे इथे स्टेप वाईज दिलेलं आहे डॉक्युमेंटमध्ये. या डॉक्युमेंटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर तुम्ही त्यात बघून अप्लाय करू शकता. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.